पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा असं पंतप्रधान मोदींनी आवाहन केले। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मंत्रालयाशेजारील चार्जिंग स्टेशनवर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या जोडले गेलेले आहेत। विनायक, आपण पाहतोय मंत्रालयाशेजारील चार्जिंग स्टेशनवर वाहनांच्या रांगा, काय सांगाल? श्रुती बरोबर आहे। ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने आव्हान केलेलं आहे, इंधनाची बचत करा, या आव्हानाला प्रतिसाद आता काही नागरिक मंत्रालय शेजारी देताना पाहायला मिळतात। या ठिकाणी सकाळपासूनच या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या उभ्या आहेत आणि चार्जिंग जे आहे त्या ठिकाणी करण्याचं सेंटर जे आहे मंत्रालय शेजारी आहे आणि या ठिकाणी या गाड्या ज्या आहेत त्या चार्ज केल्या जात आहेत। आपण जर पाहिलं तर पेट्रोल डिझेलची कमतरता जी आहे ती आता भासू लागलेली आपल्याला पाहायला मिळते। अनेक पेट्रोल पंपांवरती पेट्रोल जो आहे तो कमी प्रमाणात उपलब्ध असलेला पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे ई कार जे आहे ते ई कारचा वापर मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे असं आव्हान करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच आता ह्या चार्जिंग सेंटरवरती मंत्रालय शेजारी सुद्धा आता गाड्या आपल्याला येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सगळे कार चालक जे आहेत ते चार्जिंग करताना दिसून येत आहेत। कारण आपण जर पाहिलं तर या सगळ्या कारचा वापर जो आहे तो इलेक्ट्रिक कारचा जो आहे तो करणं गरजेचं आहे। हे दादा आपल्या सोबत आहेत। दादा, तुम्ही किती दिवसापासून ही कार वापरताय इलेक्ट्रिक? झाली 1.5 इयर 1.5 इयर झाली, 1.5 वर्ष झाली। चांगलं वाटतंय प्रवास? बरं आहे, प्रवास बरा आहे। इंधनाची बचत होते यामुळे? खूप होते, बचत होते आणि ही पहल ऑलरेडी चांगली पहल आहे की व्हायला। फक्त एवढंच प्रॉब्लेम आहे, जरा ईव्हीचे स्टेशन अजून वाढायला पाहिजे आणि थोडी ईव्हीची रेंज आणि ईव्हीचे स्टेशनचं प्लस हे झालं ना तर हे खूप